तिसरे अध्यक्ष कल्याण क्रांतीनंतर महात्मा बसवांच्या कल्याणमधून परांगदा झाल्यानंतर शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी तो अनुभव म्हणतात सोलापूरमध्ये चालवलेला आहे. हा इतिहास आहे. म्हणजे मी नोट्सही आणलेले आहेत, वचनं आहेत. काही कन्नडचा आग्रह मी धरणार नाही आहे. वेळेचं भान अर्धा तास आहे मॅडम, तेवढा वेळ घेणार नाही आपण. आपल्याला माहित असावं समोरच घड्याळ आहे. जेव्हा कल्याण क्रांती झाली, मी शब्द उच्चारला, कल्याण क्रांती झाली म्हणजे काय झालं? महात्मा बसवण्णांनी जे व्यवस्थेमध्ये शूद्र म्हणून होते, आपल्याला ऐकतो नेहमी शैरेषु रंभा ओशेषु माता, ही स्त्रीचं गौरव ऐकतो. गौरवच आहे ना, किती स्त्री कर्तृत्वान आहे, कशी तिचं योगदान आहे. माझी पत्नी ज्योतिस्वामी समोर बसले. मी कार्यकर्त्यानं कसं असावं, कार्यकर्त्यांनी कसं राहायला हवं, आणि तिची पार्टनर म्हणून, त्याची अर्धांगिनी म्हणून, त्याची बायको कशी असावी, त्याचं मी कौतुक करत नाही आहे तिचं. मी जे काही सांगत सुटतोय, मला पत्रकार म्हणून तुम्ही बोलवलं, अभ्यासक म्हणून बोलवलं तोपर्यंत ठीक आहे, मी काय सांगत सुटतो. तिला बऱ्याच गोष्टी मान्य नाही आहेत. व्यवस्थेमध्ये राहते ती, तिचे पाहुणे, त्यांचे नातेवाईक किंवा विचार म्हणून, काय तुमचे मिस्टर काही सांगतात ते लिंगायत स्वतंत्रता म्हणून, असं कुठं असतंय का? त्या म्हणतात की हां तुम्ही त्यांना विचार. मलाही पटत नाही येते, पण त्यांना पटतं. चंदीगडला हे सगळं पटतं म्हणून ते तो करतो म्हणून मी त्याच्या पाठीशी. हे एवढंच मला सूत्र आहे. हा विचार जनरल दासीबाईंनी सांगितला, सतीपतीकडून वंदाग भक्ती. नवरा आणि बायको एक विचारानं एका वाटचालीनं जर वागत असतील तर तो ईश्वराला प्रिय. म्हणजे एक भलतंच सांगतो आणि बायको दुसरीकडे सांगतं, आणि जस्टिफिकेशन करणारे आपण समाजशास्त्राचे अभ्यासक म्हणून मॅडमकडे गेलो तर ते काउन्सिलिंग म्हणतात. काउन्सिलिंगचा पहिला शब्द असतात भांड्याला भांडं लागतं. एवढं काही सिरियस घ्यायची गोष्ट नाही आहे. तुम्ही नंतर तुमची भांडणं मिटू शकता. त्या पातळीवर हा विषयांतर म्हणून नव्हे, स्त्री आणि पुरुष. जर मी धर्माचार्य म्हणून जर बोललो असतो, साहजिकच महिलांची संख्या जास्त राहिली असती. या कार्यक्रमामध्ये आमचे सन्मित्र समोर आहेत, मित्र आहेत, आणि युवकांची संख्या मोठी आहे, याचा मला अभिमान आहे. कल्याण क्रांतीचा विषय होता. कल्याण क्रांती झाल्यानंतर जेव्हा जेव्हा लोकांना शहाणं करण्याचा उपक्रम या देशात सुरू झाला, या देशात म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, इकडं कच्छच्या रणापासून कामाख्या देवीपर्यंत अखंड जे काही हा भरतवर्षे भरतखंडे नावाचा तुकडा आहे भूमीचा, या भूमीवर इतिहास सांगतो जिथं ज्ञानाच्या गप्पा सुरू झाल्या, लोकांना शहाणं करायची प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळी त्यांच्या ज्ञान केंद्रावर हल्ले झाले. महात्मा बुद्धांनी सुरू केलेल्या तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठावर हल्ले कुणी केले आपल्याला माहित आहे. आज ते सत्तेवर आहेत, तो विचार सत्तेवर आहे. महात्मा बसवण्णांनी जेव्हा लोकांना तळ्या गाड्यातील ढोर चांभार किंवा शूद्राती शूद्र म्हणून जन्मलेल्या लोकांना महात्मा बसवण्णांनी शिक्षित केलं, त्यांना संविधानिक मूल्ये दिली, त्यांना शहाणं केलं. शहाणं किती करावं माणसांनी? आहे की म्हणजे लोकांच्या घरात धुणी भांडी करणाऱ्या शरण झाले, शूद्र म्हणून जन्मलेल्या तेही महिला शरण झाले. त्यांनी वचनं लिहिली. शैलेश्वर रंभा म्हणून उदात्तीकरण आपण करतो स्त्रीचं, पण स्त्री ही मातृदेवो भव आहे. आई देव आहेच ना, आईबद्दल कुणाचाही आक्षेप नाही आहे. लाडक्या बहिणीचं काय, पत्नीचं काय, मुलीचं काय? मुलगी म्हणजे तुमचीच असा विषय नाही. ज्याची कुणी मुलगी आहे, तिचं वय आहे, ती तुम्हाला मुलगीच असली पाहिजे. तुमचं जी कमिटमेंट आहे, सिद्धरामेश्वरांचं एक वचन आहे, तुला जर लग्न करा म्हणजे तुला लैंगिक भावना झाली तर तू लग्न कर. तुला जर राहायचं आहे, घर घ्यायचं आहे, तर तू जमीन खरेदी घे आणि घर बांध. ज्या काही करायचं तुला तुझी कमिटमेंट असली पाहिजे. तू अख्ख्या जगाच्या स्त्रियांकडे वाईट नजरेने तू बघू. ही भूमिका शरणांची होती. त्याच्यामुळं आई देव आहे, ठीक आहे, तसं बहीण ही देव आहे, बायको ही देव आहे, मुलगी ही देव आहे. ती मुलगी फक्त तुझीच असावं असं काही नाही. जिथे ज्यांची काही मुलगी आहे ती देव आहे. सिद्धरामेश्वरांचं वचन आहे, ಹೆಣ್ಣು ಹೆಣ್ಣಲ್ಲ, ಹೆಣ್ಣು रक्तशी अल्ला, ಹೆಣ್ಣು साक्षात कपिल शब्द मल्लिकार्जुना. सगळ्यांनी स्त्रीला समान संधी दिली, परंतु सिद्धरामेश्वरांनी स्त्रीला देवत्व दिलं. देवत्व दिलं म्हणजे देवीची पूजा करायचं पुन्हा बाहेर यायचं असं नाही आहे. जी काही वैदिक व्यवस्थेमध्ये देवाची संकल्पना आहे,
देवाकडं भात आणि देवाकडं हात आणि माझ्याकडं भात ही संकल्पना शरणांनी स्पष्ट शब्दात नाकारली होती. आज आता श्रावण सुरू आहे, पुन्हा अथर्वशीर्षाची पठण होती. राखी सुद्धा बांधताना आपण मुहूर्त पाहिलो आणि 12व्या शतकातल्या शरणांची आपण पाहतो. भारतीय राज्यघटनेची आपण जेव्हा चर्चा करतो, जेवढं आपण शिक्षित होत गेलो तेवढं आपला प्रवास उलट्या दिशेनं होत गेला. एक खंत आहे, म्हणजे मी जबाबदारीनं बोलतो, पत्रकार आहे व्यवसायानं, आणि मी आबुटे सरांना सांगितलं होतं माझं शिक्षण लिहिलं तिने, ज्या विभूतीनं ज्या महापुरुषानं अख्खं आभाळच आपल्या कवेत घेतलं होतं, त्या डॉक्टर बाबासाहेबांच्या नावानं त्यांचा वारसा सांगणाऱ्या विचारपीठावर मी एक तुटपुंजा माणूस आपली डिग्री कुठेतरी वाचतोय, हा सगळा विषय चुकीचा आहे असं मला वाटतं. महात्मा बसवांनी भारतीय राज्यघटनेमध्ये काय आहे? स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, म्हणजे स्वतःचं स्वातंत्र्य आहे, कर्तव्यही आहे, राईट्स कर्तव्य आहे. त्याच्यानंतर धर्मनिरपेक्षता आहे, म्हणजे माझं धर्म मी माझ्या उंबऱ्यातच ठेवायचं, बाहेरून मी भारतीय आहे, समाज आहे म्हणून. त्याच्यानंतर समाजवाद आहे. या सगळ्या विषयावर म्हणजे कुणीतरी मी पत्रकार आहे आणि समजा हे सेमिनार इंग्रजीमध्ये चालू आहे आणि कीर्तिपाल गायकवाड सर इंग्रजीमध्ये भारतीय तत्त्वज्ञान किंवा भारतीय राज्यघटनेवर भाषण करतायत आणि मॅडम मराठीत करतायत आणि दुसरा कोणीतरी माणूस कन्नडमध्ये त्याचं रिपोर्टिंग करायला आलेला पत्रकार आहे. त्या लोकांनी काय रिपोर्टिंग केलं, कीर्तिपाल गायकवाडांचं भाषण, कोणत्या भाषेतले लोक, ते रिपोर्टिंग आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ते इंग्रजीमध्ये मराठीमध्ये राज्यघटना म्हणून जे लिहिलेलं आहे ते महात्मा बसवण्णा आणि बसवादी शरणांनी वचनांच्या रूपात कन्नडमध्ये 12व्या शतकात म्हणजे 900 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक पातळीवर स्वातंत्र्याचा विषय जेव्हा की धार्मिक स्वातंत्र्याचा विषय, जे लोक गावकुसा बाहेर म्हणून जन्मले होते त्या लोकांना मंदिरात घेतलं जात नव्हतं, देव बाटायचा, मंदिर बाटायचं, अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी बसवांना आले, बसवांनांनी काम सुरू केलं, ते म्हणाले देवा आम्हाला मंदिरात घेत नाही आहे. बसवांना म्हणतात की मंदिरात जायची गरज नाही तुला, मग आपल्याला मंदिर निन्न कालवे कंबा देहवे देऊला शिरवन्न कळसवय्या उಳ್ಳವರು ಶಿವಾಲಯ ಮಾಡುವರು ನಾನೇನು ಮಾಡಲು. मुद्दाम कन्नड वचन मी सांगतोय की तुला मंदिराची गरज नाहीये मित्रा. का? अरे तुझं मंदिर त्याच्यापेक्षा तू श्रीमंत आहेस, तुझं मंदिर तुझ्या सोबत आहे, तुझे पाय तुझे खांब आहे, तर डोकं त्याचं सोनेरी कळस आहे आणि तुझं हृदय जे आहे ते मंदिर आहे, त्याच्यात ईश्वर आहे. मग मी उपासना कशाची करायची? हे तुझ्या गळ्यातली जे लिंगायत लोक बांधतात ना, हे गळ्यातली, तुला मंदिरात जायची गरज नाही आहे. इष्टलिंगाच्या रूपात तोही देव कसा आहे? आकाशाच्या पलीकडे त्याचे पाय आहेत, आकाशाच्या पलीकडे त्याचं डोकं आहे, पाताळाच्या पलीकडे त्याचे पाय आहे. तो अगम्य आहे, तो अगोचर आहे. कुठल्या तरी देवळात जाऊन मंदिर देव मिळतो असं नाहीये, तो माणसात देव शोधतो. देव माणसात आहे, देव तुझ्यात आहे, माझ्यात आहे. आणि माणसाला देव करणार महात्मा बुद्धांनी व्यक्ती केंद्रित देव सांगितला, बसवण्णांनी व्यक्तीला देव करण्याची प्रक्रिया सांगितली. तू देव होऊ शकतो. म्हणून लिंगायत संस्कार जेव्हा माणूस मरतो, प्रॉपर्टी येत नाही, बँक बॅलन्स येत नाही, पण त्याच्या गळ्यातलं जे इष्टलिंग आहे ते त्याच्या हातात ठेवलं जातं, वरती माती ठेवली जाते, त्याला मुक्ती मिळते, विषय संपला. पुन्हा जन्म नाही, पिंडदान नाही. पिंडदान आणलं की पुन्हा पूजा आली, पुन्हा भटजी आले, पुन्हा गोष्टी आल्या. त्याचा अर्थकारण आहे. सगळ्या अर्थकारणाला, शोषणाच्या वेगवेगळ्या फॉर्मला, पॅटर्नला बसवण्णांनी नाकारलं होतं. स्वातंत्र्य म्हणजे कासिक महाराणांचा जो विषय होता, नवीन संसदेची उभारणी जेव्हा झाली 2 वर्षापूर्वी, मॅडमनी त्या सत्ताधाऱ्याचं नाव न घेताही तो सत्ताधारी कोण आहे, तो कसं सत्तेचं सूत्र हलवतो हे सांगितलं. त्या भारतीय राज्यघटनेमध्ये असलेल्या धर्मनिरपेक्ष या मूल्याला तडा देणारे एक काम झालं. तो सर्वशक्तिमान सत्ताधारी हातात एक दंड, ज्याला सेंगल म्हणतात दक्षिण कर्नाटकमध्ये, दक्षिण भारतामध्ये, ते सेंगल घेऊन त्या सत्तेवर गेला. तुझ्या घरातली सत्यनारायणाची पूजा नव्हती अण्णा, ती त्या देशाच्या सुमारे
140 कोटी लोकांच्या भावनांची, अस्मितेची, ज्यांनी रक्त सांडलं त्या मूल्यांची, ह्या इंडस सिव्हिलायझेशन, सिंधू संस्कृतीपासून ते आजपर्यंतच्या लोकांची जी मूल्य, माणूस आणि माणूस केंद्री, सगळं जीवात्मला लेसनने बहेसवून कुलजनू. कुलज कोण आहे? जन्माना कुणी कुलज होत नाही. मी सुरुवातीला सांगितलं की जन्माना कुणी श्रेष्ठ नाही आहे. जो कोणी क्वालिफिकेशन आहे त्याचं, तीच व्याख्या बसवणं कुलज कोण आहे सांगतात. सकल जीवात्म्यांच्या कल्याणाचा जो विचार करतो, पशु पक्षी प्राणी, त्या चराचराचा जो कल्याणाचा विचार करतो, तो कुलज आहे. बाकीचा जन्मानं कुणी कुलज नाही. मग मला कशाला का तुम्ही सांगता? बसवणार त्यालाही उत्तर देतात. डोहार नंदने कक्कायना, कक्कायना आपण ढोर म्हणायचं का? मादार नंदने चेन्नईना, चेन्नैया नावाचे एक आपण त्यांना आजही त्यांची जात शोधतो. चेन्नईयांना मातंग म्हणायचं का, मादार म्हणायचं का? याचं उत्तर नाही असं. का का म्हणायचं नाही त्यांना? अरे ते शरण आहे. डोहार नंदने कक्कायना ढोर म्हणायचं नाही, चेन्नईयांना मातंग म्हणायचं नाही. तसं तुम्ही मला हारू म्हणजे मला ब्राह्मण म्हणू नका. हे कुडल संगम देवाला आवडणार नाही. मला तुम्ही शरण म्हणा. भक्तीला म्हणजे कल्याणाची व्याप्ती, कल्याणाचं संघर्ष, कल्याणाचं एकूण पैस सांगत असताना कल्याण काय झालं? कल्याणामध्ये आपण नवीन लग्न झाल्यानंतर वधूवर जेव्हा येतात त्यांना आशीर्वाद देतो, काय शब्द वापरतो आपण? की तुझं कल्याण हो, भोलो भलो ना हो, आणि तुझं भलं होते, कल्याण होते. ते कल्याण होणं म्हणजे काय? बस म्हणणार कल्याणची व्याप्ती सांगताना एका वचनात सांगतात, कल्याणमध्ये कोणी गरीब नाही आहे पहा, कल्याणमध्ये कुणी भिकारी नाही पहा, कल्याणमध्ये कुणी शूद्र नाही आहे पहा, कल्याणमध्ये कुणी उच्च नाही पहा, कल्याणमध्ये कुणी नीच नाही आहे, कुणी श्रीमंत नाही आहे, कुणी गरीब नाही आहे, कुणी मोठा नाही आहे, कुणी लहान नाही आहे. असं कल्याण. त्या कल्याणमध्ये मी उभा आहे चौकात. माझ्याकडून कुणी याचक म्हणून येत नाही आहे. का? आपला जो समाजवादी सिद्धांत आहे कायकाचा, मला कमवायचंय आणि मला समाजाला द्यायचंय. बुद्धांनीही सांगितलं अपरिग्रह, महावीरांनीही सांगितलं, बसवांनी त्याचं डिस्ट्रीब्युशन सांगितलं. म्हणजे कुणाला देणार आहे तू? सत्पात्री दोळदान, सत्पात्री पडणं म्हणजे कुणाला सांगणार? एखाद्या महाराजांना द्यायचंय का? एखाद्या मठ संस्थेला द्यायचंय का? एखाद्या भंडाऱ्यात जे जेवण करणार आहेत त्यांना द्यायचंय का? सत्पात्रच आहे म्हणजे. तुम्ही सत्पात्र कसं ठरवणार आहे त्याच्यावर त्याची व्याख्या अवलंबून आहे. घटना ज्यांच्या हातात राहणार आहे त्याच्यावरून ती घटनेची मूल्य, त्याची घटनेची अंमलबजावणी हे राहणार आहे. माकडाच्या हातात माणिक गेलं तरी तुझा अर्थ लावतो. आज महात्मा बसवांना बंडखोर विचारवंत आहेत. आज बसवांना जग बदलणारे एक समाज धोरण आहेत. तरीही त्यांना एक भक्ती भांडारी म्हणून, भक्ती चळवळीचे उद्गाती म्हणून पुन्हा एकदा प्रोजेक्ट करणारं काम होते. हे अतिशय खेदजनक आहे. ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. मी या मंचावरून ग्वाही देऊ इच्छितो. त्याच अजेंड्यावरने जे आज सत्तेवर आहेत त्याच लोकांनी पुन्हा नव्यानं बसवण्णांची वचनं सांगायला सुरुवात केली. बसवण्णा फक्त भक्ती भांडारी आहे. बसवण्णांनी भक्तीचे, बसवण्णांच्या वचनातील विखार, बसवण्णांच्या वचनातील विद्रोह त्यांना ते सांगायचं नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कित्येक आदरलेखामध्ये बसवण्णांचा उल्लेख केला आहे. काही टाळ्या खाऊ भाषण करणारे आपण ऐकले असेल. विशेषतः कीर्तिपाल सरांना मी आठवण करून देऊ इच्छितो की खूप वक्ते असे आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की गायकवाड मॅडमनाही मी मुद्दाम सांगायचं आहे मला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर महात्मा बसवण्णांची ओळख झाली असती, महात्मा बसवण्णा आणि महात्मा बसवण्णा यांच्या लिंगायत विचाराची ओळख झाली असती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध जन्माचा स्वीकार केले नसते, तर त्यांनी लिंगायत धर्माचा स्वीकार केले असते. असं विधान सर्रास केलं जातं. ते 100% चुकीचं आहे. महात्मा बसवण्णांचा विचार, बसवण्णांचं चरित्र, बसवण्णांची वचनं आणि बसवण्णांनी केलेली समग्र क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं. दुर्दैवानं 12व्या शतकानंतर बसवण्णांनी जे काही मांडणी केली, जे काही सांगितलं, जातीनिरपेक्ष, वर्गनिरपेक्ष समाजाची निर्मिती, तो ध्यास मागे पडला. पुन्हा व्यवस्थेनं त्यांचा अजेंडा हाती घेतला. लिंगायतामध्येही वर्णव्यवस्था आहे. एक पर्याय म्हणजे त्या कुठला ब्रह्म? तो प्रजापती नावाच्या ब्रह्माच्या मुखातून कुणीतरी जन्मतो, पायातून आम्ही सगळे शूद्र जन्मलो. तशी व्यवस्था बसवण्णांचे विचार सांगणारे
लिंगायतिझममध्ये रुजवली. तिथेही एक जण मुखातून जन्मतो, बाकीचे कुठं जन्मतात याचा उल्लेख नाही आहे तिथे. त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच वाटचालीमध्ये महात्मा फुलेंच्या चरित्रामध्ये, जेव्हा महात्मा फुलेंचं पहिलं चरित्र लिहिलं गेलं, यवतमाळचे पाटील सर म्हणून त्यांनी लिहिलं, त्यांच्या प्रीफेसमध्ये प्रस्तावनेमध्ये महात्मा बसवण्णांच्या वचनांचा उतारा आहे. महात्मा फुलेंच्या शेजारी एक लिंगायत घर राहत होतं. त्यांच्या घरातली जी विधवा होती ती कडक विभूती पट्टा मारून सन्मानानं राहत होती व्यवस्थेमध्ये. आजही ज्याला व्यवस्था म्हणतो ती जर विधवा असेल तर तिला मान नाही आहे. लिंगायतीच्या हा स्त्रीच्या स्त्रीत्वाचा गौरव करणार आहे. पंचसूत्र बसवण्णांनी नाकारली. जे ज्याच्यातून तू जन्मणार आहेस ते सूतक कसं पडतो तू? शरणरिगे मरण सूतक विल्ला, शरणरिगे जनन सूतक विल्ला, असं बसवण्णा सांगतात. शरणांना मरण सूतक नाही आहे, शरणांना जनन सूतक नाही. आपण बिंदास्त 14 दिवस आपण ते पाळतो. तिसऱ्या दिवशी त्याला सगळं मृत्यू व्हायला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी असत असताना पुन्हा व्यवस्थेने आता बसवण्णांचंच नाव सांगून महात्मा बसवेश्वरांच्याबद्दलच मी बोलतोय. महात्मा बसवेश्वर ज्यांना लोकांनी ज्यांच्यामध्ये ईश्वर शोधला ते बसवेश्वर झाले. ज्ञानोबा नावाचा मुलगा होता तो ज्ञानेश्वर झाला. सिद्धरामेश्वर सिद्धराम नावाची विभूती होती या परिसरामध्ये. लोकांनी त्यांच्यात ईश्वर शोधला, त्याचं सिद्धरामेश्वर झाले. त्याच्यामुळं ज्यांना महात्मा बसवण्णा आणि सिद्धरामय्यांचा इतिहास